कुणाला विचारून माझ्या घराचा उंबरठा ओलांडतेस? कुणाला विचारून? या घरात ना फक्त आणि फक्त माझाच शब्द चालतो. हा, मी तुला सक्त ताकीद दिली होती ना. तुझी सावली सुद्धा माझ्या या घरावर पडायला नको. माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झालेले असताना पुन्हा एकदा माझ्या दारावर का आली आहेस तू? कशासाठी? मलाही माझा स्वाभिमान आहे. विठ्ठलाच्या भक्तीने तेवढं तरी शिकवलंय मला. मला हौस नाहीये तुमच्या घरात पाय ठेवायची. तुमचा मुलगाच मला इकडे घेऊन आला. त्यामुळे जे काही प्रश्न असतील ते मला नाही, ह्यांना विचारा. सारंग, काय चाललंय तुझं? तू काय करतोयस हे? केलेली चूक सुधारतोय. हा? सारंग, 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 ऐक माझं. सारंग, थांब. सुधारणा तू का करायचीस? चूक तुझी नाहीच आहे, चूक ह्या मुलीची आहे. आई, प्रेमात चूक कुणाची असते हे नसतं बघायचं. चूक फक्त सुधारायची असते. झाली तिच्याकडून चूक, मी सुधारतोय ना. उलट उत्तर करतोयस तू मला. तुझ्या आईला नाही. बरोबर आहे तुझं. ही पोरगी आहे ना तुझ्या बरोबर. मग तुझ्याकडून दुसरी काय अपेक्षा करू शकते मी? बरोबर चाललंय तुझं. आणि तू ग, हा काय वाटेल ते बोलेल तुला? तुला अक्कल नाही स्वतःची? तुझा आणि माझा करार झाला होता. तू मला शब्द दिला होतास की सारंगच्या आयुष्यात परत कधीही येणार नाहीस. कुठे गेला तुझा शब्द? हा, तुझा शब्द मोडताना तुला लाज नाही वाटली? आई, भान ठेवून बोल. बायको आहे ती माझी. ही तुझी बायको. 8 वर्षापूर्वी दुसऱ्याशी लग्न केलं हिनं. 8 वर्ष त्या माणसाबरोबर नांदतीये ही. मी बघितलं ना तिचं मंगळसूत्र. हे बरं आहे तुझं. आता लग्न माझ्या मुलाबरोबर करायचं, मंगळसूत्र दुसऱ्याच्या नावाचं घालायचं आणि इथे माझ्या घरात येऊन राहायचं.